नमस्कार. तर मी आहे दर्शन आणि आज आहे आपला नवीन ब्लॉग. आज पाहू कोणती गाडी भरायला काय काय नियोजन होते, कोणत्या वावरात गाडी घालायला लागते. तर मग पाहू आज काय नियोजन होतंय काय नाही. आहे आपली एरटिका इथं उभी. पाहू आज एरटिका घेऊन कुठेतरी जायचं काय. सकाळी सकाळी मग पोहे बिये खाली आणि मग म्हटलं आता चला जाऊया आपल्या गोठ्याकडे. तर मग लगेच आलो आपल्या गोठ्याकडे. तर गाया पाहत होत्या मायका. म्हणलं आता चला तुम्हाला चारा दळीतो. तर नानीला दिलं होतं आपण कुटी मशीन चालू करून. तर आपल्याला लगेच दळायचं होतं. मग ते दळून झालं आपण लगेच निघलो मग आपल्या ऑफिसकडे रोडनी आपल्या. म्हटलं आता सगळ्यात आधी जाऊन पहिल्यांदा गावात शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग निघू. मग त्या या अशा स्पीडने तर मी लगेच पोचलो आपल्या गावामध्ये. मग स्पीड अशी वाढवलेली आहे आपण. आलो लगेच गावामध्ये शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग तिथून निघालो आपल्या ऑफिसकडे. ऑफिसमध्ये एक गाडी फिटर येईल होता. पाहू आता काय करतो तो. आसपास भाई होते. म्हटलं आता चला आलो फिटरला म्हटलं वर केलं काय हो. म्हणे ते आपलं लिक्विड आहे ना म्हणे ते चालू करून द्यायचं म्हणे त्याच्यामुळे गाडी नाही चालत. म्हटलं हा ती गाडी नव्हती चालत. ते म्हणे हे पाय म्हणे आता असं खोलणार म्हणे. मी म्हटलं बरं खोला म्हटलं तुमचीसुद्धा व्हिडिओ दाखवतो मी. तर मग आसपास भाई काय पाहत होते काय वर. आसपास भाईला म्हटलं का हो. तर म्हणे यायला इथं नट अडतोय म्हणे वरला नट दिसला का. म्हटलं हा दिसला म्हणलं तोच नट का. म्हटलं हा. मग तेवढून बबलू म्हणायला लागले रांजण भरायचं बॅक. म्हटलं मी नाही भरणार तुम्हीच भरा. मी कायला भरू आता. त्यानंतर फिटरने खोललं आणि गेले आपल्या ऑफिसमध्ये. म्हणे आता बॅटरीला जोडून पाहू. तर मग कूलरमध्ये पाणी चालूच होतं. तेवढ्यात मग आसपास भाई मस्तपैकी फॅन खाली हवा घात तिकडं पाहत होती. म्हटलं ओ लई विचार नको करू आसपास भाई. ते वायरिंगचा गुत्ता आहे म्हणलं त्यांचा. हे गुत्ता तर बरा असा भयान होता ना काय माप नाही. आसपास भाई का ते काय पाय नव्हते आणि पार एकटक लावून पाहत होती. पप्पा पण पाहत होते त्यांच्याकडे. म्हणलं आधी यांचं काय चाललं आहे काय नो. फिटरला म्हणलं वायरी बाबा का नाही तर टाकशान शॉर्ट करून आमचा SM टाकशान उडून 25,000चा. ते म्हणे काहीच नाही होणार हो. मग लगेच मग मी नळी बिळी काढली परत कूलरमधून. बाहेर पाणी बिणी मारलं. म्हटलं आता गाडीलासुद्धा थोडं पाणी मारूनच घ्यावा. बाहेर काय थोडंच पाणी मारलं होतं. नळीचा प्रेशर काही कमीच होता. म्हणलं आता चला गाडीसुद्धा धुवून काढू. गाडीला चकाचक पाणी बिणी मारलं गाडीलासुद्धा. म्हणलं आता गाडीसुद्धा धुवून काढू. उन्हा पाण्याचं आहे ना बरं राहतं. तर मग तिकून बबलू मामा रांजणात पाणी वतीत होते वाटतं. गाडी होती उभी. म्हणलं आता चला या पोरांचं नेमकी काय चाललं आहे पाहू. पोरं होते तिकडं काय करीत होते काय नाही. म्हणलं अरे गाड्या मारा म्हणलं 90 डाग घेऊन आलो आहे मी. 90 डाग घेऊन येलो होतं. बायांना म्हणलं मारा ना लवकर. तो हरीश बायासुद्धा मायक पाहत होता. आपले गणेश शेठ पण वरून पाहत होते. गणेश शेठ म्हणजे आपले गणकाका. मग काय तर यांना म्हणलं तुम्ही बसा गाडी मारीत लागले होते माझ्या टीमला घ्यायला म्हणजे व्हिडिओ बनवतो असं करीतो तसं करीतो. म्हणलं आता चला आपण आतमध्ये जाऊ आपल्या ऑफिसकडे. काय होतं काय नाही पाहू. बबलू मामा पण आहे इथं. बबलू मामा वचित होते रांजणामध्ये पाणी. म्हटलं हो पाहा का रांजण पाजरण म्हणे. नाही रे ते पांजरावं म्हणूनच तर पाणी होतं राहिलं. म्हटलं बरं चालेल. मग ते फिटरसुद्धा काम उरकलं. फिटर निघाले होते गाडीमध्ये परत SM बसवायला. फिटरला म्हणलं थांबा मला यावं द्या. मग मी आलो पाहिलं. यायला फिटर खरंच बसू राहिले हो. म्हणलं वायरी नीट हे करा बघा नाही तर वायरी ढिल्ल्या राहायची आमची गाडी चालणारच नाही. ते म्हण नाही चालन म्हणे गाडी मग आपलं काम लय भारी म्हणे. म्हटलं बरं चालन. मग ते फिटबीट केलं. लगेच गाडीचं मुंडकं घेतलं खाली. म्हणलं आता चला गाडी बिडी चालू करू. तर तेवढ्यात पाहिलं खाल्लं नट राहिला होता. पण म्हणलं वर चढलो मग त्यांचा आवाज आला. मग या बा नट होता बसत तर नव्हता पण बळबळ बसावला बा. आता ही चाकी या नट या बा असा स्लिप झाला होता. नंतर ते म्हणे बसू नको म्हणे. अरे नवीन टाकायलाच लागणार आपल्याला. म्हटलं तुम्ही टाकीत बसा मी चाललो माल आणायला. मला फोन येलो होता आपल्या एका डागांचा. मग लगेच निघालो तिकडं डाग आणायला. लगेच पोचलो आपल्या वाकलाव. तो रोया पागा तर कशी गोण फेकेन. रोया एकदम असा नातखुळा गोण फेकेतो डायरेक्ट पुढं एका झटक्यात डायरेक्ट पुढं कॅबिन पै. हे बा भाई आमचे उचलून द्यायला आणि रोया आमच्या गोण्या टाकायला. हे बा दुसरी गोणसुद्धा अशी गोळीवाणीच फेकितो. त्याला काहीच नाही वाटत गोण म्हणजे. मग तिथून निघालो थेट आपल्या दुसऱ्या वाकलाव. आपले शांताराम दादांच्या तिकडं डाग होते. शांताराम दादा म्हणजे आमचे शेतकरी. आम्ही त्यांना प्रेमाने शांताराम दादा म्हणतो. इथं अरुण भाऊच्या सुद्धा गोण्या आहे का नाही काय माहिती. ते फोन नव्हते उचलीत पण दिसल्या म्हणलं आहे बघा गोण्या. आता तिकून आल्यावर परत उचलायच्या होत्या. मग आलो शांताराम दादाच्या वाकलाव. गोण्या बिण्या उचलल्या. लगेच बसलो. मग गाडी बिडी चालू केली. म्हणलं आता चला जाऊ ऑफिसवरती.
तर गाडी चालू आहे ना पण झाली चालू. नंतर म्हणलं चला यायला प्लॉट लय भारी होता बा यांचा एकच नंबर. मग तिथून आलो ते रोड बीड पार करून आलो हायवेला. हायवेहून आता आपल्याला जायचं होतं ऑफिसमध्ये. अरे ही कोणाची गाडी बाहेर लावली बा. नंतर पाहिलं अरे आपलीच गाडी म्हणलं. म्हटलं कांद्याची गाडी खाली करू राहिले काय, झाडू राहिले वाटतं कांद्याची घाण. बरोबर ही दुसरी गाडी आपली उभी, इथं ट्रॅक्टर उभा आहे, आपल्या चारी गाड्या उभ्या आहे. 5वी कुठं जायला होती काय माहिती, 5वी काय दिसली नाही मला. हां राऊंड मारायला गेली ती. मग भैया आपले ना लागले लगेच गोण्या मारायला. लई भैया नाही गणा काका आहे काय. मी म्हणलं गणा काका तर लय भारी डाग मारू राहिले बा. आता भैयाने गोण घेतली पहा. आता भैया कशी गोण मारी. ना काय म्हणत होते काय नाही हो भैयाला. म्हणलं ओ बोल ना का ते बरोबर मारती म्हणलं गोण्या. नाना म्हणे अरे तसं नाही रे भाऊ म्हणे, त्यांना सांगायला होते म्हणे कशा गोण्या मारा, कांद्यावर जादा नका मारू, लोड होतो बिटांचा. म्हटलं बरं चालन. म्हणलं आज किती टाकायचे म्हणे, 300 टाकायचे म्हणे आज. म्हटलं बरं. मग जेव्हा गाडी बिडी खाली झाली, गाडी लावली तिकडं साईडला. म्हटलं आता पाहू कुठं जायचं. मग काय ते लगेच निघालो ट्रॅक्टर घेऊन. रॉय आपण इकडं आपल्या संग होता, हर्षबायासुद्धा होता. म्हटलं आता चला मस्तपैकी हायवेच्या रोडला मस्तपैकी ट्रॅक्टर पुढं फुलपट्टी बिट्टी वडली ट्रॅक्टरची. ट्रॅक्टर सुटला एकदम गुळीवानी. मग त्यानंतर आलो खराब रोडने आपल्या परत. या काय खराब रोडला कुठं ट्रॅक्टर चालत आहे, सेकंडवर चालायला लागत होता दमादमाने. उंचा सनसेट बाग किती भारी दिसतोय. म्हटलं आता चला आत्माराम काकाचं वक्कल उचलू. हा रोड आहे बघा आत्माराम काकाच्या वकलावर जायला. मग लगेच तिथून मग आलो आपल्या आत्माराम काकाच्या वकलावर. तर बऱ्याच गोण्या होत्या, 30-40 गोण्या होत्या. आत्माराम काकाला म्हणलं हो इकडं पहा म्हणे. या बाई आत्माराम काका बघा आपली. मग डाग बिग टाकली आणि मग निघालो लगेच ट्रॅक्टर घेऊन आपला. ट्रॅक्टर कुठंच हटत नाही मग आपला, नांगरठी तर नाही कुठंच नाही. आपण पहिली इथून पिकअप घेऊन जायचो पण आता ट्रॅक्टर घेऊन येतो नाही का. म्हणजे कसं जादा गोण्या राहत्या ना, आता नाही तर 20-20 गोण्या राहत्या, पण आता यावेळेस जादा होत्या, 40 गोण्या होत्या. त्याच्यामुळे ट्रॅक्टर घेऊन आलो होतो. मग तिथून परत दुसऱ्या नांगरेल वावरात गेलो. त्यांच्या 10-15 गोण्या होत्या. इथून तुम्हाला दिसत असून इथून 10-15 गोण्या आहे यांच्या बिट्टांच्या. ते आलो ट्रॅक्टर मारला. मग दुसरी पिकअप लावली, तिच्यातले 10-20 डाग टाकले आणि मग गाडी बिडी वळवली. ड्रायव्हरला म्हणलं जा मग काय आता मुंबईला. तो म्हणे बरं. मग आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या अशी गाडीवरून जाते आमची. बबलू म्हणे बरं झालं व भरली आज गाडी, 300 डाग मारले.